ओम साईराम. साई सेवक पालखीचा आज 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी जसे सगळे साई परिवारच्या घरी आम्ही जातो, सगळे साई परिवार आमची मनभावे सेवा करतात, तशीच आमचे नाना वागचोरे, आमची मावशी कल्पनाताई, लव आणि बेलाताई, म्हणजे जे काही इथे खुश रहतो हमेशा. सगळा परिवार आमचे संजय शेवाळे यांच्या मावशी आहेत, पण यांच्या सगळ्यांच्याच मावशी आहेत त्या. आणि हा सगळा साई परिवार आज गेले किती वर्ष आता मला लक्षात नाही, बहुतेक वर्ष झाले आपलं, म्हणजे 25-26 माहिती नाही, पण एवढ्या वर्षापासून मनभावे आमची सेवा करतात. त्यांचं नाना आमची सेवा जेव्हा तुम्ही करता आणि तुम्ही मनापासून आम्हाला इथे बोलवता, तुम्हाला काय वाटतं? 2 शब्द जरा. 2 शब्द सांगतो. बाबांची सेवा करतो. क्या बात आहे, क्या. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना सेवा मिळत जाते. ते साईचं आहे आणि त्याचं साईचं आमच्यावर हात आहेत. खूप आतुरतेने वाट पाहते सगळ्यांची दरवर्षी. लोकसेवा ही साई सेवा आहे. बाबांनी हे शिकवून गेलं. ज्याच्या दारी आला त्याची ती पुण्य आहे, ज्याच्या दारी आला साई त्याची ती पुण्य आहे. साई स्वतःहून प्रत्येकाच्या दारात त्यांच्या भक्ताच्या रूपात त्यांच्या दारात पाठवतात. आणि आज आम्ही भक्तांच्या रूपामध्ये बाबांचा सहवास, बाबांची पालखी घेऊन तुमच्या दारी येतो आणि तुम्ही आमची एवढी सेवा करता. ह्या सगळ्या गोष्टी मला तो पूर्ण आमचा ग्रुप, जो साई ग्रुप आहे आमचा ग्रुप, पटेल ग्रुप आमचा, आता ह्या ग्रुपच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आभार प्रकट करतो. की अशीच वर्षानुवर्ष ही सेवा घडू दे आणि वर्षानुवर्ष आम्हाला तुमच्या घरी येऊ द्या, हीच मनोभावे प्रार्थना. आता मावस भाऊ आहे, जेव्हा जायला लागला मग त्याच्या योगाने आम्हाला हे सगळं साई परिवार मिळाला, आम्हाला सेवा करायची संधी मिळाली. म्हणजे थँक्स टू संजू. आणि त्याच्यामुळे बाकीच्यांची ओळख झाली, आपला परिवार वाढला. आम्हाला छान वाटतं. भजन वगैरे आईनानांना आनंद मिळतो आणि आम्ही वाट बघत असतो वर्षभर की कधी साई पालखी, म्हणजे गेलं ना असं की असं वाटतं कधी येतील. त्याची तयारी म्हणजे महिनाभर आधीच वाटतं की. आणि मग आमचा संजू आम्हाला फक्त वर्षातनं एकदाच भेटतो. तो काय वर्षभर आमच्याकडे लक्ष देत नाही. ही तक्रार आहे की दोन्ही आम्हाला फोन करत जा वर्षभर, म्हणजे वर्षातनं 2-3दा तरी. सगळ्यांनी यायला पाहिजे ना. जेव्हा नाशिकला आले की हो ना, नाशिकला आले की कोणी यायचं इथे. आम्ही वाट बघतो की कधी याल. भक्तांच्या माहितीप्रमाणे 17 ते 18 वर्ष आमची सेवा इथे होते आणि आमची ना बाबाची सेवा होते. आणि खरंच अशीच ही सेवा वर्षानुवर्ष राहू, ही साईचरणी प्रार्थना. जेवढे आमचे साई भक्त आहे, आमच्या जवळ आहे, आमच्यापासून लांब आहे, आपले आहेत, सगळ्यांना बाबा खुश ठेव, आनंदी ठेव, सगळ्यांची भरभराट होऊ दे, सुख शांती समृद्धी सगळ्यांना लाभू दे, हीच साईचरणी प्रार्थना. ओम साईराम.